विषय ठेवून मोठा जिगर येत नाही। बड़ी मुची से बड़ा जिगर आता नहीं है, बड़ा जिगर सच्चे दिल से होता है। आज सुखात झोपतो तुम्ही जे खोटे आरोप करतायत आणि खून मध्ये तुम्ही जे अडकवण्याचा प्रयत्न होता। आज एसटीएफ नी 100 पेक्षा जास्त महाराष्ट्रात लोकांना हँडओव्हर केले। यूपी एसटीएफ नी स्थापनेपासून मायावती राज्यात स्थापना झाली होती त्याच्यानंतर एक पण प्रेस कॉन्फरन्स केली नाही। अक्षरशः जे हत्याकांडचे आरोपी जेव्हा पकडण्यात आले होते तेव्हा पण यूपी मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली नाही। बडे किरकोळ मारणारे एक आरोपी, एक आमच्या राबुरीतला ग्रस्ताला मारलेला आरोपीला पकडल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स तिथे घ्यायची। कोण नार्वेकरनी जाऊन 30 लाख रुपये कोटला इन्स्पेक्टरला दिले, हे तुमच्याच सहकार्याने तोंड उघडलंय। तुम्ही 4 दिवसापूर्वी अभिजित पवार येण्याच्या आधी रोहन बिल्डर चीटिंग मध्ये आतमध्ये होता, त्यांनी पेडर रोडच्या 4 मजली इमारतीमध्ये 2500 फुटाचा फ्लॅट तुम्हाला एका व्यवहारात दिलेला जेव्हा तुम्ही मंत्री होते, आणि ते रिडेव्हलपमेंट मध्ये बिल्डिंग जाणार आहे त्याला 5000 फूट भेटणार आहे। अभिजित पवारचा पक्ष प्रवेशच्या 3-4 दिवसापूर्वी अभिजित पवार तुमच्या सोबत ते फ्लॅट बघायला पण गेला होता। हे पण तुमच्या स्वतःच्या सुईसहायक अभिजित पवारनीच आम्हाला सांगितलं। तुम्ही एका आरटीआय ऍक्टिव्हिस्टच्या पीएला तुमच्याच माणसांनी कसं पाठवलं ते पण आम्ही पुढे काढणार आहोत। माझं एवढाच आव्हान आहे की जितेंद्र आव्हाडजी, युद्धाची सुरुवात झालेली आहे। प्रत्येक वेळी नेत्यांना बदनाम करायचं, खोटं सांगायचं। आम्ही वारंवार परांजपे साहेब आणि आम्ही संयमपणा बाळगला की आपण खालच्या पातळीवर जायचं नाही। पण आता महाराष्ट्रातले नागरिकांना तुमच्या बाबतीतले सर्व प्रकार आम्ही काढणार, म्हणून आमची विनंती आहे की कृपा करून आजचा आज आपण SIT नेमावी आणि SITची मागणी करावी। आम्ही सरकारला विनंती स्वतः करणार, तुम्ही मागणी केल्यानंतर की अभिजित पवारनी जे आरोप केलेले त्याची पूर्णपणे चौकशी व्हावी। अलिबागला 4.5 अन्नपूर्णा, काय हॉटेलचं नाव, रेस्टॉरंट आनंदवन 4.5, आनंदवन 4.5 मांडवा जेटीवर अभिजित पवार प्रवेशाच्या 2 तासापूर्वी जेवत होता। कोणाला ब्लॅकमेल केला असेल, कोणाला दाबला असेल, कोणाला ED इन्कम टॅक्सची धमकी दिली असेल, तर तो निवांत जेवत होता। आणि त्यांनी जे 2 तासाचा मला सहवास त्याचा भेटला, 1 तासाचा गेटवे ऑफ इंडिया पाठून तयारी होईपर्यंत गाडीत वीर वाघमारे, मी आणि हेमंत वाणी होतो। हेमंत वाणी सुदैवानी तो दर्शनाला अंगणेवाडीला गेले जत्रेमध्ये, तर सांगतील काय काय बोललाय, तुमच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत काय बोललाय, सर्व आम्ही रेकॉर्ड करून घेतलंय। त्याच्याच आवाजात आम्ही SITला त्याच्याबरोबर अँटी करप्शनची पण चौकशीची मागणी करणार। तुमचे SRAचे पण त्यांनी सांगितले, 2-3 बिल्डर लोकांची नावं पण सांगितली, त्यांनी इन्कम टॅक्सचे पण पेपर्स, आम्ही काही त्याला विचारलेलं नाही। तो रेकॉर्डिंग आमच्याकडे वेळ प्रसंगी पोलिसांना आम्ही सर्व गोष्टीची सादर करणार आहेत। जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही एवढे मोठे बेबाक आहेत, तुम्ही एकदम मोठे शेर आहेत ना, तर तुम्ही प्लीज SITची चौकशी करावी। आणि यापुढे परत खुनीचा उल्लेख केला किंवा वाक्य वापरलं तर एकदा कोर्टाने तुमच्या वकिलाला फटकारलाय, आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आणि करणार। त्यांनी द्यावं ना। अरे पोलिसांनी वेगवेगळ्या स्तरावर चौकशी केली। मी तुम्हाला आता काय सांगितलं, SIT STFनी एकच प्रेस कॉन्फरन्स घेतली, नाव टाकून घेतलं माझा, आणि तो 7 वर्ष मला शिक्षा व्हावी म्हणून पुन्हा सुयंत्र केली। तुमचा जो आरोपी सुप्रीम कोर्टच्या बेलमध्ये अजून वॉन्टेड आहे, तो त्यांच्या घरात राहतो, मंदिराचे पैसे खाल्लेत, त्याच्या ऑफिसची CCTV रेकॉर्ड मी काढून ठेवलेत, कारण त्यांनी भाड्यावर जिथे ऑफिस घेतली त्या गोडाऊनवाल्याच्या आजूबाजूचे CCTV फुटेज आधीच काढून ठेवले। नितीन ठाकरे तिथे काय असायचे, मला त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं नाहीये, तर म्हणून ते नाव टाकलं, व्यवस्थित चौकशी झाली, मुख्य आरोपी सापडलाय। मुख्य आरोपी सापडल्यानंतर तुम्ही हायकोर्टात गेले, हायकोर्टाने तुमच्या वकिलाला दंड लावला ना, खूप कमी वेळा दंड लावतात, आणि कोर्टाने त्या वकिलाला सांगितलं, आय फील टू सीज युअर सनद,
त्याची सनद कॅन्सल करायला निघाले होते आणि सिनियर काउन्सिल येते तर दंड लावला ना. ऑर्डर तुम्हाला 10 सप्टेंबर 2024 वाचून दाखवू का मी इंग्लिशमध्ये. सो आय एम अ रेप्युटेड पर्सन. विनाकारणाने खोटे आरोप माझ्यावर करू नये. ते लहान बालिश सारखं आहे ना एक हट्टा. त्यांनीच हे षडयंत्र पूर्ण डे 1 पासून रचला होता आणि तोच एक कारण होता जितेंद्र आव्हाडला सोडायचं. शमीम खानच्यावर पण त्यांनी आरोप लावले का त्यांना जे दुबईहून कॉल येत होते. कॉल वगैरे येत आहेत. अहो त्यांनी ते आरोप लावले. पोलिसांना पत्र द्यावं. आम्ही मागणी करतो SIT नेमायची आणि शमीम खानचे कॉल कुठून येतो काय बोलतो पूर्ण कॉल रेकॉर्ड शमीम खाननी सबमिट करावा. आम्ही कुठे मागे हटलोय आणि घाबरलोय. द्या ना इन्क्वायरी. खोटे आरोप करायचे लोकांना बदनाम करायचं बस झालं. दाऊद इब्राहिम आणि नजीब कॉल रेकॉर्डिंग होती ती अधिकाऱ्यांच्या हातात आहे. तुम्ही त्याच्यामध्ये मध्यस्थी करून ती केस मागे घेतली असं देखील तुमच्यावर आरोप केले. कोणाची? दाऊद इब्राहिम आणि नजीब अरे एक आमदार माजी मंत्री एका नगरसेवकाच्या मागे एवढे खोटे खोटे आरोप करतोय. आय एम थँकफुल टू हिम. मला मोठा केला त्यांनी. आणि या जगात तो देशद्रोही आहे. तो दाऊद इब्राहिम देशद्रोही आहे. मुसलमान कधी त्याला साथ देऊ शकत नाही. खरा आणि कोकणी आहे. जितेंद्र आव्हाडजी मियाँ भी है और कोकणी भी है. तो जरा आरोप सोच समज के लगाव. आणि त्यांनी जे पोलीस आहे ना त्यांनी पोलिसांचं नाव द्यावं ॲफिडेव्हिट करावं आणि सिद्ध करावं माझी रेकॉर्डिंग होती. जितेंद्र आव्हाड बरोबर त्यांचे सहकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड किती भाई बरोबर फोटो आहे किती मर्डर करणारे बरोबर फोटो आहेत ते फेसबुक याच्यावर तुम्ही बघतात. काय तो सांगणार आम्हाला. म्हणजे रावण आणि भस्मासूर ना स्वतःची उपमा स्वतःला त्यांनी दिलेली. अहो तुम्हाला एवढे पुरावे दिले. तुम्हाला ओपनली मुद्देसह आम्ही सांगितलं त्याचा बंगला त्याच्या येऊरचा बंगला आदिवासीची जागा कशी हडपली आहे. संजय गांधी नॅशनल पार्क त्या फॉरेस्टची जागा गेटमधून एंट्री केल्यावर राईट साईडची कशी त्यांनी पूर्ण अतिक्रमण करून ताब्यात घेतली आहे. या बंगल्याच्या रेमंडची जागा कशी कंपाऊंड तोडून घुसला आहे सर्व तुम्हाला सिद्ध होईल. आता आम्ही जाणार. आम्ही मागे लागणार म्हणजे लागणार. आणि आता त्यांनी रडीचा डाव करू नये की माझ्या मागे लागले. आम्ही जाहीररित्या सांगतोय प्रत्येक त्यांच्या अव्यवहाराची भ्रष्टाचाराची मागणी आम्ही करणार. आणि काल ते हे देखील बोलले की ढसाढसा शमीम खान शरद पवार साहेबांसमोर रडले. एका भाषणामध्ये शमीम खानांनी 500 कोटी रुपये मुंबऱ्यात येऊन कमवले अशा प्रकारचं स्वतः वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी दिलेलं आहे. आणि मित्तल रोडला जे महापालिकेचे रिझर्वेशन्स नाईस वर्ल्ड या कंपनीने ढापलेत महापालिकेचं नुकसान केलंय त्याच्या विरुद्ध देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करणार. कळव्याचं कार्यालय शासकीय जागेवर कसं आहे याची चौकशी करणार. आमदार निधीतील अनेक कामं प्रशासकीय मंजुरी नसताना कशी केली या प्रत्येक गोष्टीच्या चौकशीसाठी आम्ही लेखी तक्रार करणार. उगाचच रडीचा डाव करू नका की माझ्या मागे लागले मला त्रास द्यायला लागले. त्यांच्या प्रत्येक भ्रष्टाचाराच्या मागे आता हात धुवून आम्ही लागणार. आम्ही खूप संयम बाळगला पण सातत्याने राष्ट्रवादीचे आमचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांना कोर्टाने देखील कुठल्याही प्रकारे त्यांचा सहभाग नाही ही क्लीन चिट दिल्यानंतर वारंवार समाजामध्ये त्यांना बदनाम करण्याचं काम जे शो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड करत होते त्यांच्या ईट का जवाब पत्थर से मिलेगा हे त्यांनी आता लक्षात ठेवा. आणि शमीम खानचा उल्लेख तुम्ही केला. आमच्याकडे महापालिका आयुक्ताला आपण 2013 साली 12 किंवा 12च्या आधी तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्ही शमीम खानला ग्लोबल पार्कमध्ये तुम्ही अडकून गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होते आणि तो तुमची पत्राची तारीख आणि त्याच्यानंतर शमीम खानने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केलेला प्रवेश ते जरूर काढणार. कोरम मॉलची रेकॉर्डिंग
तिथं खूप धक्कादायक आहे. तुम्ही अभिजित बायको समोर वापरलेले अपशब्द, घाणेरडे वाक्य आणि नेत्याचं नाव घेऊन तुम्ही सांगितलेलं वाक्य, ते तर खूप मोठा बॉम्ब आहे. ते आम्ही त्या नेत्यासमोर पण जाऊन दाखवणार आणि पोलिसांकडे पण सादर करणार. आपल्यावर एक आणखी आरोप आहे, अजून एक आरोप आहे का महापालिका जे आहे एकच माणूस चालवते आणि चौथ्या मजल्यावर आपण पत्रकार आहेत, ऐका माझं. मी आधीच सांगितलं मी व्यावसायिक आहे. मी बिझनेसमॅन करणं चुकीचं आहे. राजकीय माणसं करू शकत नाही. त्यांच्यासारखं धंदे नाहीये माझे पैसे काढायचे ठेकेदारकडून. मी बिझनेसमॅन आहे. चौथ्या मजल्यावर जातो, तिसऱ्यावर जातो, दुसऱ्यावर जातो आणि महापालिकेत जातो तो जातो. लोकांची कामं करतो. तुम्ही येतात, किती लोक असतात गरीब, कुठले श्रीमंत ठेकेदार बिल्डर माझ्या घरी नसतात, ऑफिसला नसतात. गोर गरीब ठाणेकर असतात. सर्व पक्षाचे नगरसेवक आम्ही मिळून लोकांची कामं करतो. त्यासाठी मी निवडून येतो. ते माझं काम आहे आणि मी ते काम करत राहणार. तुम्हाला जळूपणा का तुमच्याकडे गर्दी येत नाही तर? ठाणे जेल में राबड़ी की एक बेकरी है. ठाणे जेल में? हाँ, ठाणे जेल में बेकरी है. जेलमध्ये कॅन्टीन चालवतो आणि तो जेवण त्यांना पाठवतो असं पण आरोप. कोणाला? पुरवतो हो, एक मिनिट. तुम्हाला आता हे वाक्य काढलंय ना त्यांनी, तर सांगतो. इरफान सोनू ज्यांनी जमील शेखला हत्या केली, त्यांनी गोळी झाडलं असं पोलिसांच्या चार्जशीट प्रमाणे त्या आरोपीला पकडलंय. शिलफाटाची रेकॉर्डिंग आहे. त्याचा बिल कोणी भरला? त्या कुटुंबाला विमानाने कोणी आणलं? त्याचं घर कोणी गावात बांधून दिलं? कुठल्या कुरिअरने त्याला बदाम पिस्ते त्यांच्या घरी गेले, कपडे गेले? त्या कुटुंबाचा आणि जमील शेखच्या कुटुंबाचा, म्हणजे ज्यांनी गोळी मारली आणि ज्याला मेला बिचारा अल्लाह गोपा, त्या दोघांचा कुटुंबाचा रडताना जे हॉस्पिटलचे फुटेज आमच्याकडे आहेत. जे हॉस्पिटलला कॉम्प्रोमाइज कोणी दोघांचा घडून आणलं आणि तुम्ही दोघांनी एकत्र व्हा. म्हणजे जो माणूस बिचारा मेला आहे त्याचं कुटुंब आणि ज्यांनी मारलाय त्याचं कुटुंब, इन्क्लुडिंग तो सोनू, ज्या दिवशी तलोजा जेलमधून तो जेला मेडिकल चेकअपसाठी गेला, तिथे कोण दबाव टाकला, तिथे कोण फोन केलं, ते पण त्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं आणि आम्ही जेला जाऊन त्याचे फुटेज पण काढले. रूममध्ये बसले, एकमेकांशी रडतायत आणि एकमेकांशी बोलतायत. तो कोण खाना पुरवतो, कोण काय करतो, त्याच्या कुरिअरची पावती सर्व आमच्याकडे मिस्टर जितेंद्र आव्हाडजी आम्ही देणार. यापुढे कधी परत सांगितलं तर याद राखा, आम्ही तुमच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार. थँक्यू. अजून एक ज्या दिवशी राजेश कदम, विक्रम खामकरनी त्याला मारलं, मारामारी झाली त्यांच्या कार्यालयात. जेव्हा मारामारी चालू होती, कॉलचं टायमिंग आहे 3:56. एक्झॅक्टली ह्या टायमाला त्यांच्या ऑफिसमध्ये मारामारी चालू होती. त्यावेळेस मला अभिजितनी फोन केला आणि सांगितलं की तुमच्या कार्यालयातून किंवा तुझा कुठला कार्यकर्ता पटकन पाठव, इथे मारामारी चालू आहे आणि ही मारामारी लवकर व्हायरल करा, आपल्या पुढच्या मी ज्या पक्षात येणार आहे त्याच्यासाठी फायद्याचं आहे. अजून एक गोष्ट, हेमंत वाणी आव्हाड साहेबांना सोडून जात नव्हता. ठीक आहे, हेमंत वाणी आव्हाड साहेबांना सोडून जात नव्हता. हेमंत वाणीच्या बायकोला हे सांगण्यात आलं की ऋतावहिनींनी सांगितलंय की हेमंत वाणीचं घर आम्ही पोचतो, असं तसं हेमंत वाणीला सांगितलं आणि हे सर्व अभिजित पवारनी हेमंत वाणीला आणि त्याच्या बायकोला सांगितलं. आता ही गोष्ट ऋतावाहिनींनी अभिजित पवारला सांगितली का नाही याचा चौकशी ऋतावाहिनींनीच करावी. धन्यवाद. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आम्ही आमची बाजू